बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेश विकार। हे दुख भंजन मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी। वाढले अंतरी प्रेम सुख याजसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा। खुंटलिया धावा तृष्णेची या। आजच्या पवित्र वर्ष श्राद्धाच्या कीर्तन सेवेसाठी आपण उपस्थित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा परमार्थातला प्रयत्न करत असताना परमार्थातल्या प्रयत्नाला कसं गोड असं फळ मिळतं त्या फळाचं वर्णन सांगणारा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 12, 12:15, 12:30 तुम्ही जेवढं सहन कराल तेवढ्या वेळामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या चांदा नावाच्या गावी। गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं कैलासवासी ज्ञानदेव श्रीपती चौधरी या वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री बाबूराव ज्ञानदेव पाटील चौधरी त्यांचे चिरंजीव आहेत। श्री संभाजी ज्ञानदेव पाटील चौधरी ते पण चिरंजीव आहेत। रामभाऊ नावाचे पुतणे आहेत। शिवाजी देवराव पाटील पुतणे आहेत। दत्तात्रय निवृत्ती पाटील पुतणे आहेत। सचिन सुभाष पाटील नातू आहेत आणि समस्त चौधरी पाटील परिवार या समस्त चौधरी पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्धाला पुण्यस्मरणाला ज्ञानयज्ञ कीर्तन यज्ञ भजन यज्ञ या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि त्या संबंधातून आमच्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी आणि त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी हा हेतू मनामध्ये ठेवून त्यांच्या कष्टातून त्यांच्या संस्कारातून त्यांच्या संयोगातून जर आपला जन्म झाला आणि त्या वडिलांनी जर आपल्याला एवढं छान कर्तृत्व शिकवलं असेल तर त्या वडिलांच्या कृतज्ञतेची उपकाराची फेड करण्याचं काम या निमित्तानं होत असतं आणि ते करण्याचं काम हा चौधरी पाटील परिवार या ठिकाणी करतोय आणि त्याला अनुसरून अगदी त्यांच्या मुलांनी नातवांनी आमचे आगळे आहेत अजित आगळे लतीफ महाराज आहेत चांद्याचे या दोघांच्याही संबंधातून मी आगळे परिवारामध्ये कीर्तनाला आलो होतो खाली तेव्हाच या मंडळीनं माझं कीर्तन ठेवलं होतं। भाचे आहेत त्या परिवाराचे ते आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की अक्रूर महाराजांचं कीर्तन आणि ही गायक वादक बोलवायची आणि त्याला अनुसरून अगदी या समस्त चौधरी पाटील परिवाराने आमंत्रण आम्हाला दिलं
आणि आज आपल्या या चांदा गावामध्ये या रुक्मिणी लॉन्सवर अतिशय छान कार्यक्रम करण्याचं निमित्त आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराष्ट्राची सध्या ही प्रसिद्ध गायकाची जोडी, ज्यांचे आवाज अतिशय उंच आहेत. जोरात वाजवा, जोरात. हो, तार सप्तकातले आवाज मिळालेले आहेत. एखादं रबल तुटून जाईल पण त्यांचा आवाज कितीही उंच गेला तरी तुटणार नाही, असा उंच आवाजाचे धनी असणारे हे प्रसिद्ध गायक सध्या खूप मागणी आहे त्यांना. महाराष्ट्रभर रात्री नांदेडला रात्रभर कीर्तन असतात. रात्रभर आपल्याकडे अजून ती परंपरा नाही. लतीफ महाराज, मोतीराम बाबा तिकडे होऊन गेले, त्यांची परंपरा आहे रात्रभर कीर्तन. 8 ते 10 एकदा कीर्तन झालं की 8 ते 10ला जो अभंग घेतला तोच अभंग रात्रभर प्रत्येक कीर्तनकाराने घ्यायचा. त्याच्यात माझं कीर्तन होतं 2 ते 4 म्हणजे रात्री, बरं का. ते म्हणाल 2 ते 4 कोण ऐकत होतं? तुमच्यापेक्षाही जास्त लोक होती 2 ते 4ला, कारण त्यांचा तो नियम आहे. एक रात्रभर कीर्तन असतात. आणि ते कीर्तन करून मी पुढे निघालो आणि माझ्यानंतर अजून एक कीर्तन होतं अच्युत महाराजांचं, ते करून मग हे 6 वाजता निघाले आणि मग आम्ही इथपर्यंत थोडंसं 10, सव्वा 10 वाजले यायला. त्याच्यात लतीफ महाराज म्हटले आज जरा गावामध्ये नवमीचे जास्त पितृपक्षामध्ये पित्र आहेत, त्यामुळे आमच्याकडं 10:30च्या पुढंच कीर्तन सुरू करावं लागेल, नाही तर मी वेळेचा फार भोगताय. 10ला म्हणजे 10लाच सुरू झालं असतं, पण आता ते थोडंसं तुमच्या गावामध्ये पित्र आहेत आणि या परिवाराचा एवढा मोठा कार्यक्रम आहे, त्या संबंधातून आपण 10:30ला उभं राहिलो. थोडंसं अर्धा तास 12:30पर्यंत आपण ऐकण्याचा प्रयत्न करा. अगदी त्या संबंधातून एवढ्या दूरचा प्रवास करून रात्रभर जागून महाराष्ट्राची ही गान कोकिळा कैलास महाराज पवार, फार प्रसिद्ध नाव आहे त्यांचे. हनुमंतरायाची भजनं, गवळणी, त्यांचे अभंग फार महाराष्ट्राला आवडलेले आहेत. हृदयापर्यंत आवाज जातो असे आमचे कैलास महाराज पवार, त्यांना माझं वंदन आहे. दुसरे आमचे ओंकार महाराज जगताप, तिथं आवाजाचे बादशाह आहेत. किती उंच जाऊ द्या, आभाळापर्यंत जाईल इतका उंच आवाज आहे असे आमचे ओंकार महाराज जगताप आहेत. आळंदीवर्ण ते पण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही माझं वंदन. या दोनही गायकाला वाजवण्याची मृदंगाची साथ, मृदंग अलंकार, मृदंग विशारद, अतिशय गोड पखावज. काही लोक खूप पखावज ठोकतात, पण काही लोक खूप गोड वाजवतात. गोड वाजवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या अव्वल नाव ज्यांचं नाव आहे ते म्हणजे आमचे विकासजी महाराज बेलूकर. काय हात आहे महाराज, स्पष्टता एवढी छान आहे की अगदी त्या तिरकीट तख्ताला दिरदिरकतला लोक वाजवतात पण तेवढं स्पष्ट निघत नाही. त्याला रियाज करावा लागतो, विद्यार्थी घडवावे लागतात, आपल्या जवळचं दुसऱ्याला द्यावं लागतं. आणि त्यांची गुरुकुल आहे. त्र्यंबकेश्वरला कधी गेलात तर नाशिकच्या पुढे गोदावरीच्या काठाला त्र्यंबकेश्वरमध्ये महाराजांची संस्था आहे. 100 विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेतात. त्यांच्या सौभाग्य होती उन्नती ताई म्हणून, त्या पण कीर्तनकार आहेत. दोघेही परमार्थामध्ये आहेत. आमचे विकास, त्यांचं नावच विकास उन्नती आहे, म्हणजे बायकोचं नाव उन्नती आणि त्यांचं विकास. उन्नती आल्यापासून विकासच झालेला आहे, तसं म्हणजे विकास उन्नती आहे. त्यामुळं अगदी आमचे जीवलग मित्र आहेत. एवढ्या दूरून मला वाटलं नव्हतं विकास महाराजांना, ते अजित म्हणला मी कळवलंय, पण मला खरं वाटलं नाही. एवढ्या लांब तिकडंच काय कमी नाही त्यांना नाशिककडे, पण ते एवढ्या दूर येतात की नाही म्हणून मी फोन लावला नाही त्यांना. म्हटलं काय अजून नक्की मला वाटत नाही एवढ्या दूरून, आणि मोठी माणसं आहेत त्यामध्ये. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर आज योगायोगानं महाराज एवढ्या दूर आले. नाशिक जिल्ह्याचं वैभव आहेत, फार सुंदर, म्हणून तर त्यांच्या गळ्यात हार घातला मी. एवढं गोड वाजवतात, एवढ्या दुरून आले म्हणून त्यांचा सन्मान केला. विकास महाराजांना वंदन. आमचे नितीन महाराज आहेत हरकळ, आमचे गुरुबंधू आहेत, त्यांना माझं वंदन. गणेश महाराज आहेत, आदिकरून महाराजांच्या संगतीमध्ये एक महाराज आहेत, त्यांना वंदन. आपण सगळी आमचा स्वमाची सिस्टीम आहे. हा जो पोरगा आहे ना सिस्टीम लावणारा, हा आमच्या घरातला पोरगा आहे. म्हणजे जिथं चांगला कार्यक्रम असेल तिथं आम्ही आग्रह करतो. माझ्या घरी माझ्या वडिलांचा कार्यक्रम असतो 8 वर्षापासून, प्रत्येक वेळेला सिस्टीम त्याचीच असते. यावर्षी विशाल महाराज खोलेंचं कीर्तन होतं, यूट्यूबला आहे आणि ते मराठी हॉटस्पॉट चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. सोमाचा असतो, बारकाली बटणं फिरवण्याचं चांगलं ज्ञान आहे त्याला. ट्रबल, बाज, गेन, विको चांगले फिरवतो, त्याची पण कला आहे. आणि सोमाला आम्ही आग्रहपूर्वक बोलवतो. कौडगाव नावाचं गाव आपल्या नगर करंजी हायवेला, नगर बीड हायवेला त्याचं आहे, फार छान लावतो. सोमालाही माझं वंदन. आपण सगळी आमच्या किशोर महाराज गडाख यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली वांबोरीची किशोर महाराजही फार गोड वादक आहेत. आणि जंगले शास्त्री ज्यांनी या भागातला परमार्थ तेवत ठेवला अशी काही मंडळी आहेत, त्याच्यामध्ये जंगले शास्त्री महाराजांचं मोठं आदराचं स्थान आहे. परमार्थ कसा करावा, कीर्तनकाराने कसं कीर्तन करावं सांगण्याची भूमिका ज्यांची, काल एक क्लिप आली होती त्यांची जंगले शास्त्रींची मोबाईलवर. कीर्तनकारानं काय सांगितलं पाहिजे, कोणते विनोद काय महाराज, त्यांचं ऐकल्यावर डोळ्याला पाणी आलं महाराज. असे वेदांत सूर्य महाराज
आणि त्यांच्या हाताखाली किशोर महाराज तयार झाले आणि त्यांची ही छोटी मोठी मुलांची वारकरी शिक्षण संस्था. या साधकांना वंदन. आपण चांदा भागातील, कुकाणा भागातील, किंबहुना गोडेगाव या नेवासा तालुक्यातून आलेली सगळी गुणवान टाळकरी मंडळी, ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, महाराजांना वंदन. दुसरे महाराज आहेत त्यांना वंदन. आणि आमच्या आपल्या चांद्याचं भूषण ज्यांनी या भागात मला पहिल्यांदा आणलं होतं, आमच्या लतीफ महाराजांनी टाकळी मिळाला. माझं पहिलं कीर्तन आळंदीहून आल्यावर घेतलं होतं 2008 साली 9 साली आठवतं. मोटरसायकलवर आलो होतो मी. तेव्हा आमचे लतीफ महाराज फार जुने अगदी पखावज वादक व पांडुरंग महाराज गिरी, राम महाराज काजळे यांच्या त्या तोडीस तोड वाजवणारे. आणि बघा समाजानं हिंदू म्हणजे त्यांची ती असेल, मुस्लिम असतील ते, पण वारकरीच आहेत. गंध लावतात, रामाचं मंदिर आहे, आपल्या गावाचं भूषण आहे. लतीफ महाराजांना सुद्धा माझं वंदन आहे. आपण म्हणतो की नाही, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास, ते आमचे ते वारकरीच आहेत लतीफ महाराज. लतीफ महाराजांना वंदन. आधी करून आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, पुरुष वर्ग, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र परिवार, चौधरी पाटलांच्या या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली सगळी पंचकृषीतून, शेवगाव, नेवासा, नगर या भागातून आलेली आपण सगळी भाविक मंडळी, माझी बहीण आमची उत्तम नाना मोठे माझे गुरु आहेत. आम्ही आळंदी पैठण गेवराईला राहतो आणि आमच्या नानांनी आम्हाला भजन शिकवलं. त्यांची मुलगी इथं डॉक्टरांना दिलेली आहे तुमच्या गावात आणि ती पण आलेली. सायली नाव आहे तिचं, माझी बहीण आहे. फार लहानपणी तिनं मला सांभाळलेलं, आम्ही बरोबर राहिलो लहानपणी. ती पण आलेली आहे. आलेंबे डॉक्टर त्यांची ती सून आहे, किंबहुना त्यांची भाऊजाई आहे. आणि माझे गुरु आमचे उत्तम नाना. मला नानाला आणायचं होतं, पण माझं रात्रीच इकडे कीर्तन आहे त्यामुळं नानाला आणू शकलो नाही. खूप सांभाळलेलं आहे. लहानपणी मला राहायला घर नव्हतं महाराज, आणि ती सायलीच्या वडिलांनी आम्हाला सांभाळलेलं. म्हणजे फार त्याची तिला पाहिलं की मला आठवण आली आमच्या नानांची. ती पण आलेली आहे, तिला पण वंदन. आपण आधी करून पै पाहुणे, सगळ्या भाविक परिवार, किंबहुना कीर्तन ऐकायला आलेली काही मंडळी, या लोकांचं गायन वादन ऐकण्यासाठी आलेली मंडळी, किंबहुना सगळ्या नगर जिल्ह्यातून या चौधरी पाटील परिवारावर, ज्ञानदेव नाव आहे बाबांचं, ज्ञानदेवावरती प्रेम करणारी आपण आलेली सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. कधी 1 तास जाईल तुम्हाला कळणार पण नाही. काय महाराज, काय गोड कीर्तन करून गेलात, इतकं सुंदर वाटेल आपल्या कीर्तनाला. नुसतं तुम्हाला इथंच पाहता येणार नाही. तर हे कीर्तन मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आहे, आमचंच आहे. म्हणजे आमचे शरद दादा शिंदे त्यांनी ते चॅनल बनवलेलं आहे, मराठी हॉटस्पॉट. फार सुंदर गायन वादन त्याच्यावरती राहतं. 14-15 लाख लोक त्याला सबस्क्रायबर करतात, पाहतात, त्याला फॉलोअर्स आहेत. नामांकित चॅनल आहे. ते पण संभाजीनगरवरून आलेले आहेत. मराठी हॉटस्पॉट चॅनलला खूप धन्यवाद. तदनंतर आपण एखाद्याचं नाव राहिलं तर पुन्हा पुन्हा माफी मागतो. काही उत्तुंग शिखरावर सामाजिक काम करणारी सगळी मंडळी आपल्या चांदा गावातील सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून 1 तास लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला विठाला. संसारातला एक प्रयत्न आणि परमार्थातला एक प्रयत्न, असे 2 प्रयत्न आपल्याकडे आहेत. पण एक वाक्य सांगतो, संसारात प्रयत्न कामाला येत नाही, तर संसारात प्रारब्ध आहे. संसार हा प्रारब्धावर, आणि तो प्रारब्धावरच सोडला पाहिजे. संसार प्रयत्नानं कधी फुलत नसतो. तुमचा प्रयत्न कितीही तुम्ही ताकदीचा केला, कितीही चिकाटीचा केला, तर संसार तुम्हाला फळ देत नाही. का? भाग्याची भडसे, उद्यमाची मिसे, संपत्ती जाता पैसे घर रे. जर तुमचा माऊलीवर विश्वास असेल, ज्ञानराजावर, तुमच्याच तालुक्यात ज्ञानेश्वरी तयार झालेली आहे. भाग्यवान तालुका आहे. नेवाशाला ज्ञानेश्वरी तयार झाली. विकास महाराज पैस खांब आहे, लोक वारी करतात खांबाची. लोक नेवाशाला जातात, माऊलीच्या त्या पैस खांबाला कपाळ लावतात. ज्या तालुक्यात ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, त्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट शब्दात माऊली सांगतात, तुम्हाला जर संपत्ती कमवायची असेल, धन कमवायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर तुमचं भाग्य चांगलं लागतं. आधी प्रयत्न शब्द का नाही वापरला, आधी भाग्य शब्द वापरला. भाग्याची भडसे. आधी प्रयत्न नाही, आधी भाग्य चांगलं पाहिजे. आधी तुमचा प्रारब्धाचा वसा चांगला पाहिजे, ऐका, आणि मग तुमचा प्रयत्नही चांगला पाहिजे. प्रयत्न आणि प्रारब्धाची जोड घातली की संपत्ती जाता पैसे घर रिगे. या विश्वात लोक म्हणतात ना, आमच्यावर कृपा झाली. संसारात कधी कृपा होत नसते ओंकार महाराज. संसारात कधीच कृपा होत नाही. कृपा परमार्थात होत असते. कृपा संसारात नाहीच आहे. संसारात फक्त प्रारब्ध आहे, बरं का. प्रारब्ध सोडून नाही. आमचे महाराज पाठामध्ये सांगायचे, प्रारब्धाशिवाय या जगात काही मिळत नाही. पहिल्यावर
शब्दात प्रमाण आलंय, अन्न, मान, धन. बरं, या तीन गोष्टीची गरज परमार्थात नाहीये संसारात. अन्न, मान, धन. धन पाहिजे संसारात, मान पाहिजे संसारात, खायला पाहिजे, जगायला. म्हणजे संसार हा प्रारब्धावर आहे. माझं एवढंच वाक्य ध्यानात ठेवा. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस रामू वनवास. राघवा, तुझ्या बापाकडे माझे 2 वर आहेत. त्यातला पहिला वर ऐक. भरताला गादी मागितलेली आहे. दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. काय आश्चर्य आहे, ज्याला सकाळी गादीवर बसायचं होतं तो संध्याकाळी बातम्या ऐकतो वनवासात जाण्याची. हे प्रारब्धाचे ना महाराज. अरे, ज्या देवानं आपल्याला बनवलं, चांदा गाव ऐका, त्या देवाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही हो. सकाळी माहिती होतं राघव तुला राजगादीचा वारस बनायचं, युवराज बनायचंय, तुझ्या कपाळाला गंध लावायचा, सिंहासनाधीश्वर बनवायचंय, राघव तुझा राज्याभिषेक करायचाय उद्या. सजवा घोडे, सजवा हत्ती, नगारे वाजवा, ढोल ताशे वाजवा. सगळ्या अयोध्येला बातमी माहिती, राघव राजा होणार आहे. आणि संध्याकाळी कैकेयी म्हणते राघव नाही. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस रामू वनवास. जा राघवा जा, विधना तेरे लेख किसी के. प्रारब्धाबद्दलचं फार सुंदर शब्दातलं गीत हे आहे. विधना तेरे लेख किसी के, समझन आते हैं जन जन के प्रिय, राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. 14 वर्षासाठी राघव, जरी तुला राजगादी मिळाली असेल तरी वनवासात जावं लागेल. तुझ्या बापाचं ते वचन आहे, ऐका. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मार. होनी हो कर रहे करम गति, काहे जो तारे काहे को तारे. सबके कष्ट उठाने वाला, सबके कष्ट उठाने वाला, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय, राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी, समझ न पाते
याचंच वर्णन करतात. कसा ओ मला आकुनी गेला राम, कसा मला आकुनी गेला राम, कसा राम निघून जातो, राम लक्षात ठेवा. कसा रे रामाविन जीव जीव व्याकुळ होतो. व्याकुळ होतो. 14 वर्षासाठी राघव वनवासात जातात. माझ्याकडे बघा, ज्याला राजगादी मिळायची तो वनवासात जातो. रामाविन जीव रामा रामाविन रे रामा रामाविन 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 रामा रामाविन रामाविन रे रामा 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 बिन जे 14 वर्षासाठी राघव वनवासात निघालाय बघा. फार सुंदर भाव आहे. व्याकुळ रामा बिन रामाविन रामा बिन रामाविन रामाविन रामा बिन रामाविन नारायणा रामा बिन जीव व्याकुळ हे रामा बिन रामा रामा बिन जीव रामाविन हे रामा बिन रामाविन रामा बिन रामाविन रामा बिन रामाविन हे रामा बिन रामाविन हे रामा हे रामा रामा बिन हे रामा हे रामा 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 हे रामा रामाविन जीव व्याकुळ होतो. नाही देवा सिया राम कसा रे मला आखून गेला राम, कसा मला आखून गेला राम. काय आवाज आहे, काय भाव आहे, लक्षात येण्यासाठी 5 मिनिटं गायला आम्ही. राम प्रभू वनवासात निघून गेले, तुमच्या लक्षात आले. बघा बघा, रामचंद्र निघून जातात आणि तो भरत परत येतो. सगळी कथा सांगायला 2 तास जातील. फक्त मला संदर्भ द्यायचा आहे, जोडून द्यायचा आहे तुम्हाला अभंगाला. परमार्थातला प्रयत्न असतो.
संसारात प्रारब्ध असतं. माझ्याकडे बघा, इथपर्यंत आपण आहोत. आणि ज्यावेळेला आता रामचंद्र वनवासात जातात विकासजी, त्यावेळेला तो भरत परत येतो. आणि त्या भरताला माहिती होतं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला, तर देशातला पहिला मुलगा आपल्या आईला श्राप देतो, कैकई चांडाळणी, हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. काय जीवन आहे. याच्यासाठी रामायणाची गरज, याच्यासाठी कीर्तनाची गरज आहे. लोक म्हणतात ना, काय करायचं कीर्तन, काय करायचं गायन, कशासाठी सप्ताह? अरे याच्यासाठी दादा. हो, भावानी भावाशी कसं बोलावं रामायण शिकवतं, आईला कसं बोलावं रामायण शिकवतं. हो, किती किती संदर्भ देऊ रामायणातले. नवऱ्याशी पत्नीनं कसं वागावं, इतका साधा विचार. बायकोनं नवऱ्याला कसं बोलावं रामायण शिकवतं महाराज. हो, एक भाऊ नदीकून वाटणी घेतो ना आपल्या डोंगराकडली देतोय. सध्याचं वातावरण असं आहे, हलकी जमीन आपल्या वाट्याला लावतो, चांगली जमीन कवानीच बापाकडून लिहून घेतो. हो, नेवाशाचा बंगला त्याला घेतो, चांद्याचं पडलेलं घर आपल्या वाट्याला लावतो. असं बांधून नाही आणलं पाहिजे का भाऊ? असं नाही पाहिजे भाऊ. भाऊ कसा पाहिजे? रामायण म्हणतंय, पहिल्या वरानं गादी मागितली आई तू माझ्या, पहिल्या वरानं मला गादी मागितली मा, तू पापी आहे मा तू स्वार्थी आहे माझा श्राप आहे तुला, तुझं नाव कुणीच घेणार नाही. बघा, तुमच्यामध्ये इथं सायली आहे, ज्योती आहे, धनश्री आहे, अजून तुमची काही काही नावं असतील, पण तुमच्यात एकही काही नाव नाही. काय कोणाचं काही नाव आहे? का नाही माहिती? स्वार्थी माणसाचं कोणी नाव ठेवत नाही, स्वार्थी माणसाचे पुतळे कोणी उभे करत नाही, स्वार्थी माणसाचं नाव कीर्तनातलं ते महाराज कोणी घेत नाही. हो, शिवाजी महाराजच सांगतात, तानाजी सांगतात, तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, संत शूर वीर यांचेच फोटो आहेत, यांचेच पुतळे आहेत. का? स्वार्थी माणसाचं नाव कोणी ठेवत नसतं. जा तू पापी आहे आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. निर्णय घेतो भरत, ही गादी माझ्या दादाला परत द्यायची. रामकथा करणारा महाराज आहे मी. रामकथेतच आपले 2 तास जातील. फार वेळ आहे, हो कमी वेळ आहे, आणि त्याच्यात सगळं सांगायचंय. फार गोड आहे रामायण लतीफ महाराज. युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, ऐकायला मिळेल. आणि मग आता ते रामचंद्राकडे भरत जातो, गादी घेऊन जातो, सिंहासनं घेऊन जातो, राज्याभिषेकाची सामुग्री घेऊन जातो, आणि रामप्रभूच्या पाया पडून माफी मागतो. मला माफ करा म्हणतो, ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे, हे चला परत. आता मला सांगा, एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ म्हणतोय गादी माझी नाही. काय रामायण आहे? याची गरज आहे. एक भाऊ म्हणतो राजा तुला राहू दे बरं, हे पण भांडण नको, कोर्टात नको बाबा, आपल्या मायबापाचा अपमान नको. हेच तर रामायण आहे, हेच तर घर आहे, यालाच तर घर म्हणतात. ऐका रे, चुकत असेल एखाद्या वेळेला भावाकडून काय फेकून द्यायचं का भाऊ? मग नाही रे, घेऊन जा रामायण आपल्या घरी. भाऊ म्हणतोय नाही दादा, 14 वर्षासाठी मला वनवास आहे. भरत म्हणतोय नाही दादा, माझ्या बापानं तुम्हाला दिलेली गादी आहे, ही गादी तुम्ही बघा. काय आश्चर्य आहे. एका बाजूला रामचंद्र म्हणतात गादी माझी नाही, एका बाजूला भरत म्हणतोय गादी तुमची आहे. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा होते, आणि शेवटी रामचंद्र त्या भरताला जाग करतात. भरत आता रडू नको म्हणतात, दुःख करू नको, मी काय सांगतो ते ऐक. त्याच्यासहित आपण सगळ्यांनी ऐका. भरताला रामचंद्र सांगतात, भरत दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. फार सुंदर गीत आहे हो महाराज. घेऊन जा घरी. कधी दुःख झालं तुमच्या जीवनात ऐकत जा. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 2 गोष्टीतून कोणी सुटत नाही चांदेकर, कोणीच नाही. एक, आपण सगळे म्हातारे होणार. फॅरन लवली लावता की नाही? चांगलं दिसावं. माझीच बायको लावते, तुमचं काय? सगळेच लावतात. महाराज लावतोय, तरुण पोरगा लावतोय, मस्त मेकअप करतोय आपण, चांगले कपडे घालतोय, भारी मस्त मी छान राहतोय, चांगले कपडे घालतोय, पॉश फोटो काढतोय. एक वाक्य ऐका, किती सुंदर राहिलात. तर एक दिवस आपण म्हातारे होणार आहेत. काल जसे दिसत होतो तसे आज नाही. आज जसे दिसतोय कैलास महाराज तसे उद्या नाही. आज जसा आपला आवाज आहे तसा म्हातारपणात राहत नाही, निघून जातंय. हो नितीन महाराज, काल जसा हात पळत होता तसा आज पळत नाही. का? काल ऐका, म्हातारे होणार आहेत आपण सगळे. काही काही लोक फोटो काढतात बघा,
मस्त फोटो काढतात. हे स्टुडिओला जातात, कुकाण्याला जातात, भेंड्याला जातात, चांद्यात, हे मस्त नगरला पॉश फोटो, मिशा बिशा फेटा बिटा टकाटक कपडे काढतात, मस्त फोटो काढतात, भारी भारीतले कपडे घालून असे फोटो काढतात, एकदम असे तैट कपडे घालतात आणि नुसते मिशा आले काय बरोबर लतीफ महाराजांनी दाखवला मिशा बिशा चोपदारासारखे असे टकाट फोटो काढतात. बरं ते फोटो नुसते काढत नाही, ते फोटो असे मोठे मोठे बनवतात आणि त्यांच्या हॉलमध्ये लावतात. आपण गेलो ना कीर्तनाला, हॉलमध्ये बसलो, आपल्या हातात चहाची ती कबशी आली, आपण चहा फोटो आहे, हे पैलवान राहतो असा मस्त टकाटक. आणि ज्याचा फोटो आहे का ओंकार महाराज, तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येत असतो, आणि मग आपण वर पाहत, आणि मग ते म्हातारं आपल्याला म्हणतं हो माझाची 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 पैलवान होतो महाराज. सगळ्या तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतं, हे चितपट करायचो सगळ्याला, पैलवान होतो, काय दिसत होतो. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास. असंच आहे, त्याला हसू नका. आपल्या सगळ्याचं सुद्धा हेच होणार आहे. एक तर आपण म्हातारे होणार आहेत, आणि नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार. सगळे सांगणारा, गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारा सगळेजण मरणार आहेत. मी सांगत नाही, ऐका. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना. एकतर म्हातारे होणार आहेत, नाहीतर मग मरणार आहेत. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आपल्या चांद्यातून एखादं ओंडकं एखाद्या नदीमध्ये वाहत वाहत खाली आमच्या गोदावरीला जातं, गोदावरीतून वाहत वाहत खाली पैठणच्या धरणातून एकदम आमच्या गेवराई तालुक्यातून हळूच्या आगडच्या मार्गे हळूहळू पुढे सरकत परभणी मार्गे नांदेडच्या मार्गे समुद्रात जातं. तिकडून एखादं ओंडकं भीमा नदीनं वाहत 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 समुद्रात येतं. दोन ओंडक्याची भेट होते. इकडचं असतं चांद्याचं, तिकडचं असतं पुण्याचं. इकडचं म्हणतं का रे तुमच्याकडं कसं काय रे कांद्याला भाव, जरा कांद्याचं जरा कामच झालं का रे, चांगला भाव आला पण पहिला जर दिला असता तर थोडं आणखीन बरं राहिलं असतं रे, पहिल्यांदाच द्यायला पाहिजे होता रे. इकडचं त्याला गप्पा सांगतं, तिकडचं म्हणतं नाही रे आमच्याकडं जरा आरक्षणाचं पेटलंय रे, जरा अवघडच झालंय रे, फारच समाजात अवघड व्हायला लागलं रे, कसं कोण लक्ष देत नाही रे आपल्याकडं. एकेकाच्या गप्पा चालू असतात. इकडचं म्हणतं नाही पण ती लाडकी बहीण योजना आणली म्हणतात रे, तिकडचं म्हणतं नाही पण ती काय कामाची रे, ती आपल्या बायकोला गेली आपल्याला काय फायदा रे. दोघांच्या गप्पा असतात. इकडचं त्याला सांगतं, तिकडचं याला सांगतं, दोघांच्या गप्पा चालू असतात. ऐका. आणि तेवढ्यामध्ये दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जा राजा जा अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष मी वनवासी आहे, 14 वर्ष तू गादीचा मालक आहे. जा, हे तुझं प्रारब्ध आहे, वनवासी बनण्याचं माझं प्रारब्ध आहे. देह तव आहे प्रारब्धाधीन, याचा मी कासीन वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. सगळे प्रमाण सांगता येतील मला. देवाच्या बाबतीत जर संसारात प्रारब्ध आहे तर आपला सुद्धा प्रारब्धावरच जन्म आहे. म्हणून तर अन्न मान धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. विश्वाच्या मालकाला जर प्रारब्ध चुकत नाही तर आपल्याला सुद्धा ते चुकणार नाही. म्हणून संसार प्रारब्धावरती असतो. संसारातला प्रयत्न साधून केला नाही, मग संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधून जो प्रयत्न केला तो परमार्थातला केला. काय असतो परमार्थातला प्रयत्न?
देवाच्या पदार्थावर तुळशीपत्र ठेवलं, संसाराच्या नावावर शून्य ठेवलं, जाळूनी संसार तो केलाच नाही, त्याचा प्रयत्नच केला नाही, तो प्रारब्धावर सोडून दिला आणि परमार्थातला प्रयत्न केला. माझ्याकडे बघा काय असतो परमार्थातला प्रयत्न. माझ्या मनाला लागू छंद, छंद माझ्या मनाला लागू छंद, छंद माझ्या मनाला लागू छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद 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 माझ्या मनाला लागू छंद, छंद माझ्या मनाला लागू छंद. सारखं माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला पायात घुंगर, गळ्यात विना हातामध्ये चिपळ्या. मी गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. कधी भांडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोरडेश्वर डोंगर तुकोबाराय प्रयत्न करायचे. कशातला? परमार्थातला, संसारातला नाही, परमार्थातला. धन आमच्यासारखा नाही, परमार्थातला. डोंगरावर जाऊन एकांतामध्ये पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, सारखं भजन रात्रंदिवस हेचे काम. दिनर्जनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. सारखं 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 तेच गोविंद गोविंद म्हणा लागली हा छंद. हाच परमार्थातला प्रयत्न आहे महाराज. हाच प्रयत्न केला, सारखं भजन केलं. आता ऐका, सारखा भजन केल्याचा परिणाम काय होतो ऐका. विठ्ठल 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 म्हणता काय होतंय? विठ्ठल 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 म्हणता हरले पाप. पाप निघून जातंय, चित्त निर्मळ होतंय, अंतकरणामध्ये पाप राहत नाही. आणि परिणाम जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग काही दिसतं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठल. माणसात विठ्ठल, स्त्रियात विठ्ठल, दगडात विठ्ठल, कशातही विठ्ठलच दिसू लागला. हा शेवट आहे महाराज. चांदेकर, असा माणूस गेल्यावर कुणाचा शेवट होत नसतो. लय लोक जमले, लय भारी कीर्तन, त्यानं नाही. शेवट गोड कधी होतो ऐका. भजन करता करता, चिंतन करता करता. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगरू हरी. भजन करता करता आता मी साधू नाही, मी माणूस नाही, मी आता देवरूप झालो. सगळं जग देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी देव झाले अवघेजन. आता सगळं जग मला देवरूप दिसतंय, ब्रह्मरूप दिसतंय. हो, दगड काय विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोणी. हो, सगळीकडे फक्त आता देवच दिसतो. हा प्रयत्न केला, परमार्थातला प्रयत्न केला भजन करायचा, आणि भजनाचा परिपाक झाला. काय झालं? भजन करता करता आम्ही देवरूप झालो, म्हणून आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला केला
भजन याच्यासाठी केलं. प्रारब्धावर संसार सोडला, पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि डोंगरावर जाऊन भजन केलं. भजन करता करता आता सगळीकडे देव दिसायला लागला. याजसाठी केला होता अट्टहास म्हणजे प्रयत्न, माझ्या विठोबाचे नाम. काय शब्द आहेत? माझ्या विठोबाचे नाम. काय करायचं? अट्टहासे उच्चारा, अट्टहासपूर्वक ते उच्चारण करा, त्याचं भजन करा. तुम्ही नामस्मरण जर अट्टहास प्रयत्नपूर्वक करत असाल तर नक्की सांगतो म्हटले तुकोबाराय, मी प्रयत्न केलाय, माझा अनुभव आहे. याजसाठी केला होता अट्टहास. काय झालं? शेवटचा दिस गोड व्हावा. आता देव आणि मी वेगळा राहिलो नाही, सगळा जगच देव झालं. आता मी आणि देव भिन्न नाही, मी तू पण जाऊ दे दुरी, एक अहम ब्रह्मास्मी तत्व हेच हाच वेदांत आहे. असंच जीवन झालं. आणि मग म्हणता आलं शेवटचा दिस गोड व्हावा. प्रयत्न केला त्याच्यासाठी. हे कैलास महाराज आहेत गायला, ओंकार महाराज आहेत. आपण सगळे एवढे लक्ष देऊन ऐकताय. 12 वाजलेत आपल्या घड्याळात. कधी वाजलेत कळत नाही, वेळ निघून चाललाय. रामायणातल्या कथा, संतांच्या कथा आपण पाहतोय. ऐका ऐका, कुणी केलाय प्रयत्न हा? एक सुंदर मुलगी जन्माला आली होती राजस्थानला, तिचं नाव मीराबाई होतं. फार सुंदर होती म्हणे. 5 मिनिटं ऐका तिची कथा. ती मीराबाई एवढी छान होती, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर लतीफ महाराज तिचा हात लागला तर कमळ उमलायचं म्हणे. आणि पान जर खाल्लं तर त्या मीराबाईच्या कंठातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी पांढरी, आपली नाही. ती कवाडाकडे चालली, भिताळाकडे अशी नाही. एक डोळा एकना की दरबी देखणं असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी तिची त्वचा होती. पण ती 8-10 वर्षाची झाली विकास महाराज. आणि 8-10 वर्षाची ती बाळ आपल्या आईबरोबर अशी एक दिवस गावातून जात असताना गावाच्या रोडला एक लग्नच होऊन वरात निघाली होती. आणि ते लग्न चाललं होतं. आणि त्या लग्नातला तो दुल्हा, ती नवरी, तो नवरदेव तिनं पाहिला आणि आपल्या आईला विचारलं, आई हे काय आहे? छोटीशी बाळ मुलगी म्हणून तिला सांगितलं, बघ ते नवरदेव आहे, तो दुल्हा आहे, ती त्याची दुल्हन आहे, ते नवरदेव नवरी आहेत. आणि ते छोट्या बाळानं विचारलं मीराबाईनं, मग माझा दुल्हा कोण आहे? लहान लेकरं विचारतात ना. आणि आईने काय केलं, ती जी डारली होती ना पूजेची त्याच्यातली एक छोटीशी कृष्णाची मूर्ती तिच्या हातामध्ये दिली. हे बघ म्हटले, हा तुझा नवरा आहे. आता काहीतरी खेळणं द्यायचं म्हणून हातामध्ये दिलं आईनं. हे बघ तुझा नवरा आहे म्हटली. आणि त्या पोरीनं तेवढ्या शब्दावर विश्वास ठेवला. माझ्याकडे बघा. आणि त्या कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घालायची, त्याला सजवायची, त्याला रोज नवीन गंध लावायची, रोज नवीन फुलाचा हार बनवायची. लहान असताना एखादा पोरगा चांगली चाल म्हटला, चांगला पखावज आमच्या विकास महाराजांकडे वाजवला की लोक म्हणत असतात, काय पोरगा तयार झाला, काय पोरगा भक्तीमध्ये रम्मान आहे. पण तोच पोरगा पुढं ब्रह्मचारी राहायचं म्हणू द्या, लोक त्याची इज्जत काढतात, हिम्मत नाही म्हणतात. कुणाचं काम आहे का लग्न करणं? ब्रह्मचारी त्याला नाव ठेवतात महाराज. तसंच असतं. लहानपणी ती मीराबाई भक्ती करायची ना कृष्णाची, सगळं घर कौतुक करायचं तिचं. काय मुलगी आहे, काय भजन करते, काय कृष्णाला प्रेम करते, कृष्णाला नवरा म्हणते. पण ती आता मोठी झाली, लग्नाची झाली 20 वर्षाची. आणि 20 वर्षाची पोरगी म्हणायला लागली, बाबा तेने केला असे माझा अंगीकार. काय म्हणायला लागली? तेने केला असे माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता. मला दुसरा नवरा बघू नका बाबा, माझा हाच नवरा आहे. आता किती अवघड झालं बघा. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी. लोक पागल म्हणायला लागली, बाप कुलनासी म्हणायला लागला. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी. विषाचा प्याला दिला तरी ती मरत नाही, कड्यावरून फेकून दिलं तरी तिला काही होत नाही, कारण ती देवाशी नातं जोडलंय. हाच माझा नवरा आहे म्हणते. माझं लग्न करू नका. पायात घुंगरं बांधते, गळ्यात विना घेते, हातामध्ये चिपळ्या घेते. ऐसी लागी लगन. ऐका, फार सुंदर भजन आहे गाजलेलं. परमार्थातला प्रयत्न आहे. ऐसी लागी लगन मीरा
हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली 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 हरी गुन गाने लगी महलों में पली बन के जोगन चली महलों में पली बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी लागी लगन लागी लागी रे 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 लगन कोई रोके नहीं कोई टोके नहीं मीरा गोविंद गोपाल गाने लगी बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी वो तो गली गली हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली 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 हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगन लागी लागी रे 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 लगन लागी 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 रे लगन लागी लागी रे लागी लागी रे लगन सारखं भजन करते कृष्णाला म्हणते कृष्णा मी तुझ्यासाठी आईला विसरले बापाला विसरले नभे नभे संसार विसरले मद सुध बुध खोई तेरे प्यार में मद सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जला दे प्रीत लगा दे चरण में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले हाँ बंसी वाले मुरली वाले हाँ बंसी वाले मुरली वाले हाँ बंसी वाले वाह चुप हो गई मेरे सावरे तेरे बिन हो गया मन मेरा बावरे तेरे बिन हो गया मन मेरा बावरे कृष्ण कन्हैया बांसुरी बजा दे चरण में ले ले मुरली वाले हाँ बंसी वाले मुरली वाले हाँ बंसी वाले मुरली वाले हाँ बंसी वाले बंसी वाले आमच्या कैला खूप लोक ऐकतात स्टेटस ठेवतात चांगलं झालं ना काहीतरी भंगार ठेवण्यापेक्षा असं स्टेटस ठेवू द्या ना
जे गवळणीचं आहे, जे भावाचं आहे, काय प्रेम असेल त्या मीराबाईचं. ती म्हणते, अरे कृष्णा, मी बापाला विसरले, आईला विसरले, घराला विसरले, विषय येतो त्यांचा, झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, मी आता फक्त तुझ्यामध्ये रम्मान आहे. हरि बिन रैया न जाए जीरा, हरि बिन रैया न जाए जीरा, हरि बिन रैया न जाए जीरा, हरि बिन रैया न जाए की ठाड़ी काय गायक आहेत. वा हरी बिन रहिया न जाये जिहिरा, कबकी ठाडी देखे रहा, आईला बापाला विसरते, महलामध्ये राहते, कुणी जेवण आणून दिलं तर जेवते, पण कृष्ण माझा नवरा आहे, कृष्ण माझा पती आहे. 5000 वर्षानंतर देवाच्या नंतर जन्माला आलेली मीराबाई कृष्णाच्या मूर्तीला पती मानते. आजही तिचं नाव आहे बरं का. काही पण म्हणू नका बरं राधेला, काही पण म्हणू नका मीराबाईला. राधा आणि मीरा हे काही देवाच्या बायका नाहीत. त्या लोक काही म्हणतात त्यांना, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व गोकुळ असं बांधून आणलं पाहिजे म्हणणार. अशी नाही ती राधा, अशी नाही ती मीरा. ती काय आपल्या सामान्यासारखी नाही, ती भक्ती आहे. तिनं देवाशी नातं जोडलंय. तो देव आणि मी वेगळा नाही. मी देवासाठी भजन करणार. संसार सोडला आणि परमार्थातला प्रयत्न केला की मग ती देवरूप झाली. वृंदावनामध्ये मुघल पाठीमागं मीराबाईची सगळी कथा सांगायला वेळ जाईल. मुघल पाठीमागं लागले ते मीराबाईच्या सुंदर होती दिसायला. तर ती वृंदावनामध्ये नाचता नाचता असं कैलास महाराज ओंकार महाराजासारखा स्वर लावता लावता त्या छंदामध्ये पुरिया धनश्री, कधी मालकंस, कधी पुरिया, कधी मग तो बागेश्री, तो कधी भिंपलास, कधी भैरवी, कधी असा तोडी रागात गाता गाता ती वृंदावनच्या मातीमध्ये समर्पित झाली. तिचा देह समर्पित होतो देवाच्या पायाजवळ. त्या मीराबाईनं म्हणावं, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हा परमार्थातला प्रयत्न आहे. ऐका, रामायणातला तो केवट ऐकलं का? केवट फार सुंदर कथा आहे, सगळी सांगायला वेळ नाही. पलीकडच्या काठाला उभा होता आणि रामचंद्र त्याला हाक मारत होते, अरे आम्हाला पलीकडच्या काठाला जायचं. तो केवट रामचंद्र प्रभूला नावेमध्ये बसवत नव्हता. रामचंद्राचे पाय धुतले त्यानं आणि ज्यावेळेला नावेमध्ये बसवलं, नाव निघाल्यानंतर तो केवट रडायला लागला. माझ्याकडे बघा, केवट रडायला लागला. तर रडणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, का अश्रू आले रे तुझ्या डोळ्याला? काही पाहिजे का रे केवट तुला? तो केवट म्हणत होता, प्रभू सांगू, या काठाची पलीकडच्या काठाला खूप माणसं नेली हो मी.
रोज या काठची पलीकडच्या काठाला माणसं नेऊन घालायचो, इमानदारीनं जगायचो. 10 रुपये तिकीट घ्यायचो. एखादा रात्री नडला आडला तर त्याला 500 रुपये मागत नव्हतो. इमानदारीनं जगायचो. आईचं दर्शन घ्यायचो. खूप चांगलं जीवन जगत होतो. ओ देवा, ओ प्रभू, मला माहिती होतं माझ्या इमानदारीचं, माझ्या कष्टाचं, माझ्या परमार्थातल्या प्रयत्नाचं मला फळ मिळणार आहे. एक दिवस माझा राम या नदीला आल्याशिवाय राहणार नाही, मला पलीकडच्या काठाला घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू, हो मी रोज पलीकडच्या काठाला नाव नेत होतो, पण कधीच माझे नाव पलीकडच्या काठाला जात नव्हती. आज प्रभू तुम्ही माझ्या नावेत बसलात. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी हो नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी हो नाव किनारे लगा. नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुराण. हे डुबत जहाज तरा, हे डुबत जहाज तरा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, हा परमार्थातला प्रयत्न आहे. देवाला घरी बोलवण्याचा, पाय धुण्याचा. रामायण असेल, संत कथा असतील, सगळ्या कथा इथंच थांबतात. याजसाठी केला होता टहास, हा प्रयत्न आहे परमार्थातला. मग त्याचं फळ काय मिळतं? शेवटचा दिस गोड, जिवंतपणे शेवट गोड होतो. महाराज देवरूप होता. महाराज म्हटले असं झाल्यामुळं आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंत झालो, निर्भय झालो, स्वतंत्र झालो, सुखरूप झालो. निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता, स्वतंत्रता ह्या स्थित्या मिळाल्या महाराज. आता निश्चिंतेने पावलो विसावा. आपण निश्चिंत नाही, आपण निर्भय नाही, आपण सुखरूप सुद्धा नाही. आपल्याला दुःख मिळतंय, पदोपदी दुःख मिळतंय म्हणजे आपण सुखरूप नाही. पदोपदी आपण चिंता करतोय म्हणजे आपण अजून निश्चिंत नाही. पदोपदी कुणाच्या तरी पारतंत्र्याखाली आपल्याला जगावं लागतंय म्हणजे आपल्याकडे स्वातंत्र्यही नाही. आणि कुणाच्या तरी भीतीखाली आपण जीवन जगतोय, आपण निर्भय सुद्धा नाही. साधू म्हणतात, मनाच्या मर्जीनं येतो, मनाला वाटल तोपर्यंत राहतो. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. कल्पना करा, तुमची एखाद्यानं झोळी फाडली किंवा तुमचे कपडे एखाद्यानं फाडले, तुम्ही जन्मभर माफ कराल त्याला? अहो, सख्या भावानं बाण कोरला आपला तर आपण त्याचं तोंड पाहत नाही. माऊलीच्या काखेतली झोळी विसोबानं हिसकावून घेतली आणि त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं आणि मातीमध्ये पडलेलं पीठ पायानं माती मिक्स केलं, तरी सुद्धा माऊली त्या विसोबाला माफ करतात. भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, माऊली म्हणतात तो आपलाय सोडून द्या. काय नवल आहे हे, जरा शिकलं पाहिजे. ते शोभा महाराज कासार तुकोबारांच्या बरोबर असायचे की नाही? त्यांच्या पत्नीनं तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं होतं. तर पाणी टाकून झाल्यावर तुकोबाराय जाता जाता तिला म्हणले, कल्याण असो तुझं. 108 वेळेला माणूस अंगावर तुंकला, नाथ महाराजांच्या कल्याण असो म्हटले तुझं. इथं राम राम नाही घातला तर महाराज वापस जाईल. लतीफ महाराज नाश्तांच्या आण दिला तर कीर्तन केसरी म्हणाल काय गाव आहे. कल्पना करून पहा, एखाद्यानं जर आपल्याला जवळ घेतलं नाही विकास महाराज तर किती राग येतो आपल्याला. अंगावर थुंकले तरी माफ केलं, झोळी फाडली तरी माफ केलं, आंघोळीचं पाणी कडक अंगावरती टाकलं तरी माफ केलं.
अर्थ असा आहे, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. का जिंकलं महाराज, याच्यावरती सत्ता मिळवली, हाच प्रयत्न केला यासाठी. आणि हा प्रयत्न केल्यामुळं निर्भयता, निश्चिंतता, सुखरूपता, स्वतंत्रता मिळाली. आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या विठोबार कुमार. हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा, हरी विठोबा गुरुजी. विठोबार कुमार, हरे विठोबार कुमार, हरी हरी जय जय विठोबार कुमार. हरी विठोबा जय हो. हरी हरी. महाविकास महाराज जय हो. वा रे वा, काय वाजत आहे. वाह, क्या बात है. अरे वा वाजत. वाह विकासजी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बाबा, वाह वाह. वन्स मोर एकदा. धिन ताग धिन ताग. वा वा जय हो. हे ज्ञानदेवराव आता देवाच्या पायाजवळच गेले की हो, भजन करता करता, नामस्मरण करता करता. हेच तर साधूचं जीवन आहे. वा वा, बापासाठी असं ठेवलं पाहिजे. पावल्या, कीर्तन, भजन, अन्नदान, चिंतन, मीराबाई, जनाबाई, नामदेवराय, तुकोबाराय यांच्या कथा कळाल्या पाहिजेत ना. याच्यासाठी जर कीर्तन असेल तर मग म्हणता येईल, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. 12:30 एक 5-10 मिनटं राहिलेत. 10 मिनटं याच्यासाठी ठेवलेत. आपण सगळे इथं माऊलीसाठी, या ज्ञानदेवासाठी आलात. या आजोबानं हा परिवार घडवलेला आहे. त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांची नातवंड या ठिकाणी कीर्तन ठेवतात. 2 तासापासून आपण अभंगाचं एकच चरण झालं, तसं एकाच चरणामध्ये आपली वेळ संपली. पण खूप सुंदर सांगितलं मी तुम्हाला. भजन करता करता देवरूप झालं की शेवट गोड होतो. भजन करता करता परमार्थातला प्रयत्न केला की तुमचा शेवट गोड होतो, तुमचा प्रयत्न सफल होतो. परमार्थातला होतो, प्रपंचातला होत नाही. एवढं घरी घेऊन जा आणि जाता जाता मग निश्चिंत होतो माणूस देवाच्या पायावरती, बरं का. जाता जाता एक 5 मिनटं ऐका. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दारे धरणारा बाप कधी विसरू नका. बापासाठी कीर्तन आहे, फेट्यावरला बाप आहे. फोटोमध्ये पाहिलं की या मुलांना तो बाप आज दिसत असतो. की आज जरी बंगला असेल, आज जरी मळ्यात जमीन असेल, आज आपलं चांगलं चाललं असेल, तरी आपल्या सगळ्यांना प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये श्रीमंत बनवणारा बाप असतो, बरं का. लक्षात ठेवा. बाप करी जोडी लेकुराची ओ, बाप करी जोडी लेकुराची ओ, बाप करी
करी जोडी कोराची भूल. बाप करी जोडी लेकुराची वा वा बाप करी जोडी लेकुराची बाप करी जोडी बाप ऐका बाप 5 मिनिटं. लेकुराची कोण असतो बाप ऐकायचा आहे तुम्हाला 10 मिनिटं संपणारे कीर्तन. एका बापासाठी कीर्तन आहे. लेकुराचे बोल आपुली कुरवंडी वाळवणी व आपुली कुरवंडी वाळवणी वाळवणी आपुली कुरवंडी वाळवण. बारीक ऐका. ओंकार महाराज गातायत. आपला भाव ऐका. ती ताई रडायला लागली. तिची त्यांची मुलगी त्यांची नात. आपल्या सुद्धा डोळ्याला पाणी येईल. ऐका. आपला बाप आठवा. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये जातो, दारे धरतो. 1 क्विंटलचं पोतं आहे. चांदेकर माझ्याकडे बघा. 1 क्विंटलचं पोतं आहे. 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. फाटलेली बन्यान अंगामध्ये घालतो. धोतर 2 ठिकाणी बांधलेलं घालतो. माझी मुलगी डॉक्टराच्या घरामध्ये गेली पाहिजे. माझी मुलगी श्रीमंत असली पाहिजे. माझ्या पोरीचा संसार चांगला असला पाहिजे. माझ्या पोराला बंगला असला पाहिजे. माझ्या पोराचं गावामध्ये नाव असलं पाहिजे. माझ्या पोराला कोणतं व्यसन नसलं पाहिजे. हे कष्ट करणारा बाप असतो. मला पण बाप नाही बघा. माझे वडील खूप चांगले होते. फार गोड होते. माझ्या गळ्यामध्ये हात घालून वारी करायचे. 2 कीर्तन असतील तर 2 निरोस्तरी करायचे. फेट्याची घडी घालणारा बाप होता. पण आज महाराष्ट्र म्हणतोय साखरे महाराज काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही कीर्तन करता, काय मीराबाई सांगता, काय राधा सांगता, काय सैनिक सांगता, काय शिवाजी महाराज सांगता, काय तुमचा आवाज आहे. हो रोज डायरीमध्ये 2 कीर्तन आहेत. पण पाठीवून शाबासकीची थाप मारणारा माझा बाप माझ्या घरी नाही. अंधार आहे घरामध्ये. आता कोणी नसतं महाराज. एकदा बाप निघून गेला आपण अंधारामध्ये जात असतो रे दादा. एकदा पाठीचा कणा खराब झाला ना, आपल्या पाठीचा कणा खराब झाला तर शरीर खराब होतं रे. घरातला कणा रूपी बाप निघून गेला, घर अंधारात झालं. नाशिक जिल्ह्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे, चांदेकर. इथून हात नसलेला एक बाप आहे. इथून हात नसलेला बाप. बायको लवकर गेली म्हणून लग्न केलं नाही. तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. आज तो पोरगा मिलिटरीमध्ये लागला आणि तो पोरगा देशासाठी शहीद झाला. त्या बापाला इथून हात नाही, मुलगा सुद्धा नाही, पण तो रडत नाही. माझा पोरगा देशासाठी गेला म्हणतो. तुटलेल्या हातानं भाकरी करून संसार चालवतो. लक्षात ठेवा, बापाला मुलाला शिकवणारा बाप असतो रे दादांनो. कोणी नाही रे बाप. बाप तो बाप असतो रे. माझ्या माऊलीला, माझ्या ज्ञानराजाला मुंज झाली पाहिजे. माझ्या माऊलीला जगामध्ये मान्य केलं पाहिजे. माझ्या सुद्धा लेकराचा सांभाळ झाला पाहिजे. देहांत प्रायचित्त एवढाच नियम आहे. ऐका, विठ्ठल पंतासारखा बाप या विश्वाचे माऊली म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विठ्ठल पंत आपल्या लेकरासाठी प्रयागराजासारख्या तीर्थक्षेत्रामध्ये उडी मारतात. माझे लेकर सुखी राहिले पाहिजे. माझ्या लेकराची मुंज झाली पाहिजे.
याच्यासाठी बाप प्राण द्यायला सुद्धा तयार असतो रे दादांनो. लक्षात ठेवा, माझं श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला होता. या देशात बापाच्या खूप कथा आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. ओंकार महाराज, कैलास महाराज, विकास महाराज, एवढा माहोल आज बनलाय. संपूर्ण एक कीर्तन बाप ऐकताय आपण. ऐका रे, ज्या वेळेला तुम्ही ऐकताल ना रडाल. ऐका रे ऐका. ज्या वेळेला श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला, तो पडलेला श्रावण म्हणत होता माझ्या बापाला पाणी पाजा. ज्या वेळेला बाण लागला होता, पाणी घेऊन राजा आला होता. तो बाप म्हणत होता, हे राजा, आमच्या बाळाला बाण मारतो, आम्हाला प्यायला पाणी आणतोस? नाही राजा, तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगात मरणार आहोत. पण तसं नाही मरणार, तुला श्राप देऊन मरणार आहे. 4 मुलं असतील राजा तुला, पण अंत समयाला तुझ्या जवळ एकही नसेल. हा बापाचा श्राप जर देवाच्या बापाला लागतो तर सावधान, आपला जिवंत बाप सांभाळा. हे 2 हात जिवंत बापाला द्या, हे 2 हात जिवंत आईला द्या. चालता येत नसेल तर चालवा, जेवता येत नसेल तर काला खाऊन चालू घाला. लक्षात ठेवा, मायबाप निघून गेल्यावर यांना दुःख होतंय. आज हा ज्ञानदेव नावाचा बाप दिसत नाही. आपला बाप जिवंत आहे, त्याला हात द्या. संत म्हणतात बापासारखं कोणी नाही. प्रत्येकाच्या शेतात काम करणारा बाप विसरू नका. झालंय कीर्तन, हे 2 हात जिवंत बापाला द्या. एक विनंती करतो, या 2 हातानं जिवंत बापाला जीव घाला. फेट्यावर आलाय तुमचा बाप, दमलाय. 1 क्विंटलचं पोतं चांड्यामध्ये घोडेगावमध्ये त्यानं उचललं कांद्याचं, आणि तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणली, टी शर्ट आणला, इंग्लिश मिडियमला शाळेला घातलं, डॉक्टर, महाराज, वकील, श्रीमंत बनवलं आपल्या बापानं. आज तो बाप जर म्हातारा असेल तर आपल्या हाताची त्यांना गरज आहे. थुंकी पडत असेल तर झेला, जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येत नसेल तर या 2 हातानं चालवा. जिवंतपणे हे 2 हात तुमच्या आई वडिलांना देण्याचं काम तरुणांनी केलं पाहिजे. कीर्तन किंग, टायगर, वजी बाबा याच्या हातात हात नका देऊ. मायबापाच्या सेवेत द्या. पुंडलिकानं मायबापाची सेवा केली, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. विश्वाचा मालक विटेवरती उभं करण्याची ताकद जर आई वडिलांच्या सेवेत असेल तर सगळ्यांना सांगतो, सकळ तीर्थाची धुरे, जी एका माता पितरे माऊली म्हणतात, किंवा माय बाप केवळ काशी, ते न जावे तीर्थाशी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. खूप कथा आहेत, कधी 12:30 वाजले कळालं नाही. काय ते गायक, काय ते वादन, काय ते कीर्तन, कधी तुम्हाला संपूर्ण वाटतंय. पण वेळ आहे, मला पण 6 ते 8 त्र्यंबकेश्वरच्या जवळ कीर्तन आहे. 6 ते 8 यांना पण वडगाव दाहिरीला पुण्यामध्ये 6 ते 8 कीर्तन आहे. थांबलं पाहिजे. व आज 2 पिशव्या घेऊन कैलास पाटील, कैलासराव, ओंकार महाराज, विकास महाराज 2 पिशव्या घेऊन हा ज्ञानदेव नावाचा बाप निघाला असेल वरच्या यात्रेला, तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये अशी चांगली जन्माला घातली. काय माणसं जोडलीत या परिवारानं, या चौधरी पाटील ही मुलं ही काय माणसं जमली महाराज. संपूर्ण वाटतं एवढं गोड कीर्तन. अगदी लतीफ महाराज उजव्या हातातल्या पिशवीतून त्यांनी केलेलं कर्म, त्यांची वारी, त्यांचं भजन, त्यांनी चांगलं वागलेलं जीवन, मुलाला दिलेले संस्कार बाहेर पडले असतील. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या सगळ्या मुलानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून ठेवलेली त्यांनी कीर्तन, त्याच्यातली मीराबाई, जनाबाई, संत भरत अशा संतांच्या कथा, तीही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसते. सगळ्यासाठी दंड खाली झाला आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात आज या ज्ञानदेवाला माऊलीसारखी देवाच्या पायाजवळ जागा मिळाली. आज तुमचा बाप याजसाठी केला
होता अट्टहास शेवटचा दिस गोडवा करू हरिभक्ती परलोकी कामा सोडविला यमापासून या किंवा रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण दोषाचं हरण होण्यासाठी आपण पितृपक्ष चालू आहे आपल्या वडिलांना जीव घालतो भजन करतो तोच विधी या चौधरी पाटील परिवारानं केला आणि देवाच्या पायाजवळ ज्ञानदेवदादांना जागा मिळाली एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा सगळ्यांनी करा ज्याला हात आहे त्यांनी ऐका रे ज्याचा हात नाही त्यांनी ठेवा पण ज्याला आहे त्यांनी करा बघू द्या आपलंही भजन आपलाही उद्धार आणि ज्ञानदेवदादाचाही उद्धार ज्ञानोबाराया माझ्या गोबाराया म्हणा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया अरे कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया बोला कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया साधकाचा मायबाप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माऊली 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ बोलो रे भाई ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय बोलिलेले कुरे वेडे वाकुणे